गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे दिवस 4 आणि आपण काल लावला होता धुळेच्या अलीकडे 20 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, तिथं पेट्रोल पंपावर टेंट लावला होता। तर चांगली व्यवस्थित झोप आली, एकदम काय अडचण नाही आली। आणि आता किती वाजलेत? आत्ता 6 वाजलेत। तर टेंट वगैरे सगळं आवडतो आणि निघतो आता। आज जायचं ओंकारेश्वरकडून उज्जैनला मुक्कामाला जायचा प्लॅन आहे माझा, पण पाहू कसं होते। आणि हा पंप एकदम नवीनच पंप झालेला होता, त्यामुळं वॉशरूम वगैरे सगळं एकदम क्लीन होतं, त्यामुळे आंघोळ वगैरे इथंच केली। आणि इथला जो स्टाफ होता तो पण एक नंबर होता, त्यामुळे काय अडचण नाही। तर आता पहिले हे करू, टेंट आवडता घेऊ आणि मग निघूया इथनं। चला, बाय बाय। गाडी 50 45 50 40-50 चालत असं 60। मित्रांनो, तब्बल आज 4था दिवस आहे आपल्या ट्रिपचा आणि 4थ्या दिवशी आज आपण बाहेरचं काय ते खातोय, कारण प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात आपली माणसं भेटत होती आणि त्यांनी आपल्याला डबा वगैरे दिला होता। धुळेमध्ये सध्या आणि पोहे खातोय। तर आज 4था दिवस आहे ट्रिपचा, तरी 4थ्या दिवशी आपण MP मध्ये पोहोचलो आज आणि ओंकारेश्वरला जाणार आहे। हे आपल्या इकडची इंदापूरची गाडी होती, तर ते चाललेत उज्जैनचं दर्शन करायला। काल आपण थांबलो होतो पेट्रोल पंपावर, तुम्ही सकाळी पाहिलेच की तिथनं आपण निघालो। तिथनं निघाल्यानंतर आपण थोडा 20 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला मुंबई आग्रा एक्सप्रेसवे लागला। मुंबई आग्रा एक्सप्रेसवे तो तिकडे। आणि आता आपण सध्या महाराष्ट्र MP बॉर्डरवर आहे। तिथं पाहू शकता पाठीमागे ट्रकची लाईन लागली। बाकीच्या राज्यात अशी नसती लाईन, पण महाराष्ट्रात MP बॉर्डरवर आहे की बाबा ट्रकची लाईन लागलेली। आणि ट्रकची चेकिंग वगैरे टू व्हीलरसाठी काही नाही आहे, टू व्हीलरसाठी सरळ सरळ तिथनं गेलं तरी चालतंय। तिथं बॅरिकेडमध्ये गॅप ठेवला आहे टू व्हीलरसाठी, तेवढ्यातनं गेलं तरी चालतंय। आणि आपण आता ओंकारेश्वरला जाणार आहे। इथनं ओंकारेश्वर अजून 50 किलोमीटर नंतर राईट टर्न मारून ओंकारेश्वरकडे जायचं आहे। मग परत छोटा रोड लागणार आहे, छोटा म्हणजे तरी 2 लेन रोड लागणार आहे। तर तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतोच मी ओंकारेश्वरला। तर आपली गाडी बघा, इथं गाडी आहे, खूप सामान विमान लोड केलेलं आहे। तर चला जाऊया। मित्रांनो, हे जेवाय घेतलंय, रोटी कशाची काय माहिती, अशी असते रोटी MP मध्ये। मित्रांनो, तर फायनली ओंकारेश्वरच्या जवळ पोचलं। इथनं 10 किलोमीटर राहिले ओंकारेश्वर मंदिर। तर आता जायचंय, पण गर्दी लय असणार आहे, कारण रोडनी गाड्या लय होत्या। महाराष्ट्रातली तर लय माणसं असणार आहेत, ते क्लुझर भरून येतात महाराष्ट्रातनं। तर चला, आता पिछवाड्याचं लय हाल खराब झालं, पण 280 किलोमीटर आलोय मी 2 वाजेपर्यंत। तर चला, आता किती दर्शनाला वेळ लागतोय त्याच्यावर आपल्याला पुढचा मुक्काम कुठं करायचा ते पाहूया। नाही, दादाकडं ठेवल्यात बॅग, 2-3 बॅग होत्या, 2 बॅग ठेवल्यात आणि एक बॅग आणि पाण्याचं कॅन गाडीलाच आहे। लय गर्दी आज, तर तिकडं पार्किंग आहे, पार्किंगला लावून। मित्रांनो, गाडी लावली इथं पार्किंगला, चला जाऊया। ही पार्किंग आहे, समोरच मंदिर आहे। इकडून आलो होतो आणि इकडं जायचंय, लयच गर्दी दिसते आज। मामलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर देख। 2 पूल आहेत, इकडून लेफ्टने एक जातोय, राईटने एक जातोय। लेफ्टने जाऊ आपण आता, मागच्या वेळेस राईटने गेलो। मंदिर के लिए किधर से जाने का? ये वाले से जाने का?
हा एक पूल आहे. पाठीमागच्या वेळेस मी दुसऱ्या पुलाने गेलो होतो तर पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, मंदिराकडे जायला 2 पूल आहेत. ती एक लेफ्ट साईडने एक राईट साईडने. तुम्ही बोटीने पण जाऊ शकताय. तर मी पूल लेफ्ट साईडच्याने चाललोय. का मागच्या वेळेस आलं तर त्यावेळेस राईट साईडने गेलो होतो. आणि बोटीने पण जाऊ शकतोय. ते समोर दिसतंय ते मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. तो राईट साईडने जाणारा ब्रिज आहे तो. आणि इथनं पण जाऊ शकता. हे नर्मदा नदीचा घाट आहे. इथनं पण चढून त्या ब्रिजवर जाऊ शकता. मागच्या वेळेस मी असं गेलो होतो, ह्या ब्रिजवर चढलो होतो आणि त्या ब्रिजने तसं गेलो होतो. तर चला, लाईन तर लय मोठी दिसती. लय किती बोटी आहेत पण कोण त्याला गिरायकच दिसत नाही. चला, गर्दी वाढायची. लय माकडं आहेत. लाईन आहे लांबच. कधी नंबर यायचा काय माहिती. 4 तास लागल. 4 लय गर्दी. हे नागपूरचे भेटले तर आपल्याला महाराष्ट्रातले. फडणवीस साहेब का? फडणवीस साहेब का? हो, अजित दादाचे मित्र. लय गर्दी. 3 तास लागतील. 3 तास. पंचमुखी गणेश, गणपती बाप्पा मोरया. लाईनीने चालत आलंय आता मंदिर. मित्रांनो, फायनल दर्शन झालंय. जवळपास 2.5 तासाची लाईन नंतर दर्शन झालं. लय घामाघूम असलं, ह्युमिडिटी होतं की ना. लय लोक आहेत. आज रविवार असल्यामुळे लय लोक आहेत आणि लय घामाघूम झालं. माझा तर प्लॅन उज्जैनला जायचा होता, पण आता उज्जैनला जायला जमतंय का नाही बघूया. समजावूया खाली अगोदर चपला घेऊया. मित्रांनो, तर फायनली दर्शन झालंय. दर्शन करून आता नर्मदा नदीच्या काठी मंदिर आहे ओंकारेश्वर. तर नर्मदा नदीपाशी आलोय मी. आज बोटिंग बंद दिसते, नाही तर मला बोटिंग करायची होती. मागच्या वेळेस मी केली नव्हती. लय वेळ लागला पण दर्शन घ्यायला. जवळपास 2.5 तास लागले. नाही तर मासे बघा, मासे दिसतात तिथं. वयनं चुड्या हाणतात मासे. पोरं आंघोळ करतात काही. मासे पाहू शकताय तुम्ही, किती मासे दिसतात तिथे. मासे आहेत नुसते. त्या ब्रिजवर ना आलो होतो मंदिरात. आता ह्या ब्रिजवर ना बाहेर निघणार आहे. चला, असं वरती चढून जायला लागतं या ब्रिजकडे जायला. तर चला, वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला. हे मंदिर आहे मित्रांनो. तर 4थ्या मजल्यावर येऊ बहुतेक. वरती शिखर आहे मंदिराचं. तुम्हाला लांब दाखवतो. फोटो तिकडून काढतो नदीच्या पलीकडनं. आपण त्या ब्रिजवर ना मंदिरात गेलो होतो आणि ह्या ब्रिजवर बाहेर चाललोय. ह्याला झुला ब्रिज म्हणतात, कारण हे केबलवर टाय केलेला आहे वरती. पाहू शकताय तुम्ही. खाली पण केबल आहे. तसं मस्त स्टीलमध्ये आहे, पण त्याला केबलमध्ये टाय केला आहे. आणि इकडून व्ह्यू चांगला येतोय दोन्ही साईडला नदीचा. बोटिंग काय चालू दिसत नाही. पाण्यामुळे दगडाचं स्ट्रक्चर बघा कसं झालंय. एकदम भारी, 1 नंबर दिसतंय. तिकडं डॅम दिसतंय. 1 नंबर व्ह्यू आहे तसा इथला. पाहू शकताय तुम्ही. तुम्हाला कोणा काढायचं काढा काही. मित्रांनो, इथनं एकदम भारी व्ह्यू येतोय मंदिराचा. बघा, पाण्यात रिफ्लेक्शन पण दिसते आणि इथं बोटिंग पण आहे, पण बोटी बंद दिसतात. मला बसायचं होतं. मित्रांनो, माझ्या पाठीमागं पाहताय ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. नर्मदा नदीच्या काठी वसलेलं एक सुंदर असं मंदिर आहे आणि खूप भारी वाटलं इथं येऊन. आणि हे चांगलं आहे इथलं, नदीच्या काठी, त्यामुळं व्ह्यू चांगला आहे मंदिराचा. आणि दर्शन लाईनला 3 तास लागले मला दर्शन करायला जवळपास. आणि त्यानंतर दर्शन करून आता मला आज उज्जैनला जायचा प्लॅन होता, पण आता कॅन्सल करायला लागेल. आणि
इथंच थांबायचं आहे ओंकारेश्वरमध्ये. तर पाहू इथं एक धर्मशाळा आहे, तर तिथं जाऊन पाहूया. चला मित्रांनो, फायनली दर्शन करून निघालोय आता गाडीकडं. तर चला जाऊया. काय उज्जैनला जायला नाही जमलं आज, उद्या सकाळ सकाळ निघायचं उज्जैनकडं. चला. हर हर महादेव मित्रांनो. तर आज आहे दिवस 4था आपल्या बारामती ते 12 ज्योतिर्लिंग ट्रिपचा. तर आजचा राहण्याचा माझा प्रोग्राम टेंट लावूनच होता, पण पाऊस आला त्यामुळं टेंटचा प्रोग्राम कॅन्सल केला आणि एका हॉलमध्ये थांबलोय. तर पाहू शकताय कोण नाही हॉलमध्ये, मी एकटाच आहे सध्या. आले तर ठीक आहे, इथे एकटाच आहे मी सध्या. मोठा हॉल आहे, हॉलमध्ये थांबलोय इथं. ते पण म्हणजे धर्मशाळा टाईपच आहे, तर तिथं थांबलोय. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मी आज ओंकारेश्वरमध्येच मुक्कामाला आहे. चला बाय बाय. हॅलो मित्रांनो, तर सकाळचे 5 वाजलेत आणि आता उठलोय. तर मी टेंट लावला होता इथं पण आतमध्ये, कारण मच्छर होते लय आणि ते म्हणत होते की तुमच्या सामानाची तुम्हीच जबाबदारी घ्यायची हॉलमध्ये, कारण लय लोक येतात. म्हणून मी टेंट लावून थांबलो होतो. तर पाहूया, तुम्हाला दाखवतो.